माझे स्नेही मित्र कमलकांतजी लावडे, राजेंद्रजी राऊत, दत्तजी तुझे, आशाजी कांबळे, शेलार, संजय विसाळ, आमचे पार्टीचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे आणि माझ्या भारतीय जनता पक्षाचा अतिशय घनिष्ठ कार्यकर्त्याच्या वडिलांच्या काळापासून योगीजी नाते समाजाच्या कार्यामध्ये खाल काय बोलावं काय बोलू नये हे पडते, परंतु लहान समाज आहे, जी लोकसंख्या लहान आहे, ते समाज विशिष्ट भागामध्ये एस्टॅब्लिश झाला आणि त्यामुळे जगाचा जो स्पीड आहे, जग कसं चाललं या स्पीडची जाणीव थोडी उशीर आपल्याला होते. इंटरनेट क्रांती व्हायच्या आधी पोचायचे त्याच्यामुळे आपल्यापर्यंत यायचं मात्र आता जे मिळाले होऊन राहिले या माध्यमातून कुठेतरी पुढचं 5-10 वर्षाचं विश्व कसं राहील याचा काहीसा अंदाज घेतला पाहिजे. मी काही इथं म्हणजे एखाद्या शिक्षकाकडे मार्गदर्शन नाही आलो तरी तुम्हाला सांगतो, बारीक समाज असेल किंवा आपले पक्ष राहणारे लहान लहान मोठे समाज असतील, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड शक्ती आहे. कारण की आपल्या विद्यार्थ्यांनी 5 वर्षाच्या वर्गापासून तर 10वीच्या वर्गापर्यंत 8 तास बसले. आज जगामध्ये असा विद्यार्थीच नाही की जो शाळेत 7:30 वाजता आपल्याला बसतो. मागच्या वर्षी किंग्स्टन युनिव्हर्सिटी लंडनला मी गेलो होतो आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या दिवसात त्यांनी इंजिनिअरिंगचा मेळावा घेतला होता. तिथे प्राध्यापक सांगत की परदेशामध्ये आता सलग 6 तास शिक्षण घेणं किंवा शिकवणं ते लोकांना सोपं वाटतं आणि म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी सायन्स वगैरे सगळं सोडून दिलं, ड्रॉइंग अशा गोष्टी शिकवतात. काल मोदीजींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं उद्घाटन कालपासून केलं. त्याच्या आधी आमच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक निर्णय घेतला. चंद्रकांतदादा पाटील यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं विद्यापीठ हे पनवेलला मुंबईला स्थापन करण्याचं मंजूर दिली. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं जगाचा ताबा मिळवला. आज जर तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही एखाद्या माधुरी दीक्षितचं पिक्चर जर त्याच्यानंतर जर मोबाईलवर युट्यूबवर तुम्हाला माधुरी दीक्षित पडणार नाही. त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात की ते आर्टिफिशियल ओळखून ते कॉम्प्युटर या माणसाची आवड कशा. आज वसंतदादा शोध इन्स्टिट्यूटनं एक असं इक्विपमेंट तयार केलं ड्रोनच्या माध्यमातून. नुसार ते 6 त्याच्या जवळून ते ड्रोन दाखवून त्या सालीवरून मी अल्गोरिदम डेव्हलप केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कॉम्प्युटर तुम्हाला सांगते भाऊ तुम्हाला जर सांगता उतारा 14 पाहिजे या 20 ते 22 टक्के गोष्टी तुम्हाला कशी जातात. मग त्या शब्दाचा फायदा असा म्हणून आला की जे आपली जे कारखानदारी आहे, साखर कारखानदारी शेतकऱ्या दिवसाचा आपण मोजून भाव टाकतो, परंतु त्याच्यातून साखर जे निघते ते जास्तीत जास्त कसं निघेल आपण तुमच्याकडे पालन करतात. तसं या सगळ्या गोष्टीसाठी काम करायला नवीन पिढी लोक लागते आणि ह्याच्यामध्ये जर आपण आज लक्ष नाही घातलं तर परत उत्तर भारतातले परत बिहारी उत्तर भारतीय जे कोणी लोक आहेत ते लोक आपले पोरं तपासून थांबतात. म्हणून येणारा काळ कसा आहे ओळखा असं विनंती आहे. एक बालिक युवा बहुउद्देशीय विकास संस्थामध्ये युवकांचं नियोजन करावं आणि याविषयी कौशल्य विकासाचे खातं आहे आमचं महाराष्ट्राचं. त्याचं एखाद्या चांगला आग्रह समजून घ्या. आता झालं काय
12वीमध्ये फक्त वैयक्तिक आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा डॉक्टर इंजिनियर नाही होणार, तर तसे अनेक उपक्रम आहेत ज्या माध्यमातून आपला युवा आहे त्याला रोजगार मिळू शकते आणि खूप चांगला रोजगार मिळू शकते. तुम्ही यशस्वी लोकांची जर व्याख्या पाहिली असेल अशा अनेक लोक आहेत ज्यांनी परंपरागत शिक्षण सुरू केलं. त्यांनी बेसिक सायन्स अशा गोष्टीतून पुढे गेले आणि विशेषतः महिला ज्या आमच्या घरच्या की सिगरेट पाळा तुम्ही माझ्याकडे म्हणत आहे त्या गोष्टी लक्षात द्या. जे श्रीमंत लोक आहेत अति श्रीमंत त्यांच्या घरी जात हे अनुभव अकोल्यातले गेलो की बाबा ऊपर बैठा है उसकी प्राइवेट एग्जाम है रात्री 12 वाजता आला ना 1 वाजता कॉफी सगळ्या वाजता उठून गेले त्याचा बाप माया जो घरातली व्यवस्थित वगैरे त्याला शोधलेल्या गाडी हे जरी चुकीचं असतं तरी या जगाच्या रेसमध्ये ते पण निघून झालं. तुम्ही निमित्त घातलं नाही ना. आता सीएच्या परीक्षेचा माझ्या हस्ते 17 बेचाळीस सीए झाले तर विजय आपल्याला तुमचा आता त्याच्यात एका दोषाचा भाग नाही. आपण तयार व्हायचा कोण्या समाजाचा दोष असतो म्हणून हे जे समाज आहे मराठी समाज गुजराती समाज यांनी जग पुढे चाललं ओळखून त्या पद्धतीनं ते त्याच्या पुढे गेले. हे ओळखलं की धंद्याची मिळालं नाही. अब 10 रुपया मला 12 रुपये मिळू नाही सकते. 10 रुपये मला 10 रुपये पैसा मिळाला तर तुझ्या मागून ऑनलाईन माहीत पडलं ना हा किती दुकान आहे आणि म्हणून जे एकेही सर्व बोलून झालं तुमचं बारी युवा हो उद्देश्य तो मिळाला असतो त्या अँगलनं पुढचा आपण विचार करावा. मी जो बोलतो ते काही लोकांच्या लक्षात आलं असेल काही लोकांच्या लक्षात आलंही नसेल थोडं समजून घ्या. नोकऱ्या नाही आहेत सरकार काही बोलते ते सरकारी नोकऱ्या व्यवसाय करणं सोपं झालं आणि अलाइड गोष्टी खूप आज प्रत्येकाकडे मोबाईल आला प्रत्येकाकडे AC आला टाटा स्कायचं कनेक्शन आलं. प्रत्येक माणूस म्हणते की मी आता फिरायला गेलो पाहिजे. पहिले 10-12 वर्ष आपण सगळ्या बाहेर नव्हती आता दरवर्षी 2 रुपयाला म्हणून नवीन व्यवसायाचे चालक आपल्याकडे उघडून राहणं महिलांनी आणि मुलींनी तरुण ज्या माता आहेत त्यांनी त्या पद्धतीनं मुलांमध्ये वळण लावणं आणि शिक्षणाची आवड निर्माण करणं याची काळजी गरज आहे. मला खूप आशावाद आहे की या बदलत्या जगात बरोबर विजाच्या जगात तुमचा आमचा जो लोक आहे हा मेहनती आहे हा धार्मिक अंश आणि हुशार बाकी काही काय झालं हुशार खूप आहे थोडंसं युट्यूबमध्ये काही लोकांनी 2 गुण असं पण बारीक समाज असू शकतो आणि अनेक लहान समाज याच्यामध्ये प्रामाणिकता आहे वर्षाच्या मेहनत करण्याची सवय आणि अजूनही आपण उपयोगी वयाने उपास खातो त्याला तब्येत बाकीच्या म्हणून बरं आहे म्हणून या सगळीचा नवीन विश्व विकसित भारताचा संकल्प आहे त्या संकल्पनामध्ये आपण कुठं पुढे जाऊ कशा पद्धतीनं व्यवसायाच्या नवीन संधी नोकरीच्या नवीन संधी समाजाच्या विकासाबद्दल याच्याकडे आपण लक्ष घालावं. पुढं काय बोललं मला मदत करू शकतो आपण इथं बोलावं सिद्धा करणार येताना मला असं वाटतं की काही आपण तिथे बसल्या साधारण सगळं आता घ्यायचं हे बारी आहे आपण समजतो. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मला तुमच्या कार्यक्रमाचा निघायचं असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. यानंतर जे आपले मानविलेले आहे यांचे काही सत्कार झालेले आहे पोकळे मॅडम श्री संतोष भोटे श्री घोलकाजी दानापूर
यांचा सत्कार श्री सावरकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. पवार, आपण उपस्थित असाल तर कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. श्री अजय नटकुर, श्री अनिल अशोक आगे, श्री प्रल्हाद बळीराम पवार, श्री मधुकर चंपतराव भगत, श्री अनिल भगवान लाड, श्री रमेश शंकर राउत, श्री रामकृष्ण काशीराम लाड, श्री रामकृष्ण काशीराम लाड, श्री भिकाजी बळीराम पवार, श्री गुड्डू शंकर सांगळे,
स्वर्गीय ज्ञानेश्वर रामदास नटकुळ, स्वर्गीय विठ्ठल अंबडकर. आणखी आमच्याकडनं अनावधाने कुणी राहून गेलं असेल तर त्यांना सुद्धा आपण 1-2 मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करूया. त्यासाठी मी सर्वांना शांत उभं राहून श्रद्धांजली अर्पण करण्यास विनंती करते. ओम शांती शांती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी देईल. आणि किरण गोपाळ नागपुरे ह्या मान देतील अशी मी त्यांना विनंती करते. तसंच आता आपण जी पाककला स्पर्धा घेतली आहे त्यामध्ये पाककलेचे नावं, पाककलेमध्ये सर्वोत्कृष्ट पाककला ज्यांनी केली आहे त्यांचे नाव, त्यानंतर सर्वोत्कृष्ट डेकोरेशन आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेल्या सर्व पाककला स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि तसेच एक विशेष पाककला स्पर्धेत विशेष पदार्थ बनवला त्याबद्दल आपण बक्षीस वितरण करणार आहे. तर कृपया पाककला स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला होता त्या महिलांनी घरी जायचं नाही आहे. एवढा दिवस सकाळपासून तुम्ही आला आहात तर अजून काही मिनिट म्हणा किंवा अर्धा 1 तास म्हणा थांबायचं आहे तुम्हाला. सर्व महिलांनी जेवण झालं असेल तर महिला आणि पुरुष मंडळी दोघांनी पण समाज बांधवांनी आतमध्ये येऊन बसायचे आहे. आपला कार्यक्रम लगेच सुरू होत आहे. डान्ससाठी आता शुभांगी मॅडमने जे नाव घेतलं आहे त्यापैकी तयार कोण आहे तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. कारण आपल्याला 1-1 मिनिट महत्त्वाचं आहे. घरी पण जाण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्यानंतर बरेच कार्यक्रम बाकी आहे. उखाणा स्पर्धा आहे. तर उखाणा स्पर्धेसाठी आता ज्यांना कोणाला सहभाग व्हायचा असेल घ्यायचा असेल त्यांनी नाव द्यायचं आहे. उखाणा स्पर्धेसाठी तुम्हाला 1 मिनिटामध्ये जो जास्तीत जास्त उखाणे घेणार त्यांच्यासाठी बक्षीस आहे आपल्याकडे. आणि 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त उखाणे घ्यायचे. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आहे. भले तुम्ही तुमच्या आहोचं नाव घेतलं तरी चालेल पण तुमच्या आहोला सासते सुरू होतील असे उखाणे नक्कीच घ्या. आणि पहिलं नाव मीच देते माझं. आणखी नाव येण्याची अपेक्षा आहे. ज्यांना घ्यायचं आहे उखाणा स्पर्धेमध्ये त्यांनी नावं द्यायचे स्टेजवर येऊन किंवा स्टेजवर उठून आलात आणि सांगितलं तुमचं नाव सांगा आणि सरळ सुरू होऊन जाऊ द्या. यानंतर गुंजन गुणगुण नंतर आहे का?
मुंबईतून यात मी कंटिन्यू करणार आहे. पण त्यामध्ये आता सुरुवातीला येणारे सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार. मी श्री अनंतराव राऊत सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. अनंतराव राऊत सर हे सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री मांगोळे सर यांना मी निमंत्रित करते. यानंतर श्री शंकरराव नारायणजी भोपळे सर. पुढील सत्कारमूर्ती आहेत श्री संजयजी तोतारामजी घायल. यानंतर पूर्वा नटपूर ही आपल्याला सोबत एका देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करत आहे. पूर्वा नटपूर. Oh
स्वामी, आप कैसे जाओगे? इन हथकड़ियों और पहरेदारों का क्या करोगे? देवी, मैं कौन होता हूँ कुछ करने वाला? ये तो जिसने कहा है वही कुछ करेगा। हे प्रभु, मेरे पुत्र की रक्षा करना। विघ्न में छावर हो रहे, बरसे सौ सौ धार। दमक दमक दामिनी कहे, देखो मुख एक बार, देखो मुख एक बार। चक्रमणो व्रजराज हित, खंड फैलाए ना। मथुरा तेरे प्यार में जागे ब्रज के भाग, जागे ब्रज के भाग। वसुदेव अपने पुत्र कृष्ण जी को गोकुल